विधान परिषदेचा आता हाती निकाल लागलेला आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उपाध्यक्ष सुशांत आंधळे यांनी आता जल्लोष केलेला आहे. माझ्यासोबत आपण याची काय सांगाल आता भर पावसापून आपण जल्लोष केलेला आहे, विधान परिषद निकाल लागले, काय प्रतिक्रिया असणार पहिली? जे आम्हाला सांगत होते की तुमचं अस्तित्व काय आहे, आम्ही त्यांना प्रत्येक निवडणुकीमध्ये आमच्यासोबत गुलाल खेळण्याची संधी देत आहोत. मग अगदी पहिला निकाल ऋतुजा लटकेंचा असेल, त्यानंतरचा विधानसभेचा असेल, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा असेल, किंवा आजचं आमचं संख्याबळ, पक्षाचं संख्याबळ हे 15 होतं आणि आजचा सुद्धा निकाल आम्ही पुन्हा एकदा गुलाल खेळलेला आहे. यामध्ये जयंत पाटलांचा पराभव झालेला आहे. मग महाविकास आपण धर्म पाळला नाही असं काय? नाही, महाविकास आघाडीचा धर्म म्हणून नाही. बघा, आदरणीय पवार साहेबांची 12 मतं होती आणि ती 12 मतं ही भाई जयंत पाटील यांना मिळालेली आहेत. आणि त्याच वेळेला जी 15 मतं आमची होती ती 15 मतं प्लस इतर काही मतं आमच्या पारड्यात पडलेली आहेत. मला असं वाटतं की आम्हाला स्वतःला सुद्धा हे परीक्षण करावं लागेल महाविकास आघाडी म्हणून, की काँग्रेसची काही मतं आमची फुटलेली आहेत का, किंवा अजून काही झालेलं आहे का. कारण काही लोक गैरहजर पण राहिलेली होती. मी माहिती घेते त्याच्यानुसार काही जी मतं आहेत ती मतं, काही आमदार हे वारीमध्ये पण होते. तर या सगळ्या गोष्टींवरती उद्या अजून व्यवस्थित बैजवार महाविकास आघाडीचे सगळे वरिष्ठ नेते एकत्र बसतील आणि चर्चा करतील. मला वाटतंय का ह्याच्यावर घोडेबाजार झाला असेल? नाही, घोडेबाजार झाला असं म्हणणं म्हणजे मला वाटतं आमदारांच्या एकूण विवेकबुद्धीवर आपण शंका घेण्यासारखं असेल. कारण आमदारांना त्यांचं भलं बुरं कळतं. ज्या अर्थी 15 संख्याबळाला +8 झालेलं आहे, त्या अर्थी निश्चितपणे शिंदे गटातले किंवा भाजपाचे ज्यांना परतीचे मार्ग खुणावत आहेत, ज्यांना परतीचे वेध लागलेले आहेत आणि जे स्वतःचा एक रिव्हर्स गिअर टाकण्यासाठीचा एक रस्ता तयार करू इच्छितात, अशी मतं निश्चितपणे आमच्याकडे एक खोचक विधान केलं होतं की गरजे पडेल, पण आता गरजे निवडून आलेले आहेत. काय सांग? हो, मी म्हटलं की गरजेल तर पडेल काय, परंतु ज्या पद्धतीचा आत्ता निकाल लागलेला आहे या निकालामध्ये निश्चितपणे त्यांच्याकडचं जे संख्याबळ आहे ते संख्याबळ त्याला पुरेसं होतं उमेदवार निवडून आणण्या इतकं. परंतु तरी सुद्धा आम्हाला असं वाटत होतं की कुठेतरी याच्यामध्ये आमचे महाविकास आघाडीचे 3ही उमेदवार म्हणजे भाई जयंत पाटील असतील किंवा आमचे नार्वेकरजी असतील, प्रज्ञाताई असतील, हे सगळे लोक आमचे निवडून येतील अशी खात्री होती. पण याच्यामध्ये नेमका काहीतरी गणित नक्की चुकलेलं आहे. आम्ही त्याचं परीक्षण करू आणि भाई जयंत पाटील हे निवड आमदार नाहीत म्हणून काही फरक पडत नाही. ते कालही आमचे महाविकास आघाडीचे नेते होते आणि ते आजही आमचे महाविकास आघाडीचे नेते आहेत. आपण 1 तासापासून नार्वेकरचा निकाल बाकी राखून ठेवला होता, तसे जयंत पाटील सुद्धा निघून गेले होते. आज नार्वेकरला मतदान झालेलं निकाल लागलेला आहे, आपण जल्लोष केलेला आहे. काय स्वाभाविक आहे, पक्षाची जेव्हा एक सीट वाढते त्यावेळेला ती ताकद वाढत जाते. त्यामुळे विधान परिषदेतलं आमचं जे संख्याबळ आहे, शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ यातही ते संख्याबळ वाढताना दिसलं होतं. आज पुन्हा अजून एकाची भर त्याच्यामध्ये पडलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे विधान परिषदेतला जो आमचा आवाज आहे तो आवाज अजून धारदार होणार आहे. अनिल परब साहेबांनी परवा दिवशी जे खणखणीतपणे सभापती महोदयांना आणि सभागृहाला सुनावलं होतं त्या बोलण्याला अजून एक वेगळी धार येणार आहे. आता विधानसभेचे निवडून काही दिवसावर आलेली आहे, कसं बघता याचं? मला वाटतं की विधानसभेच्या निवडणुकीची आम्ही काय म्हणता येईल त्याला, लोकसभेच्या निवडणुकीचा जे काही विजय आम्हाला मिळाला त्या विजयाची हवा आम्ही अजिबात डोक्यात जाऊ देऊ नये. मात्र विधानसभेच्या साठी आम्ही अत्यंत काळजीने फील्डमध्ये उतरून काम केलं पाहिजे. इव्हन आम्ही बीडमध्ये सुद्धा महाविकास आघाडीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यासाठी 3 जागांची मागणी करत आहोत आणि त्यानुसार आम्ही आमचा प्रस्ताव जो 3 जागांचा आहे या जिल्ह्यासाठीचा तो आदरणीय पक्षप्रमुखांकडे ठेवलेला आहे. पक्षप्रमुख त्यावरती निश्चितपणे निर्णय घेतील. पण तुर्तास विधानसभेच्या साठी सबंध राज्यभरातनं आम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणून जे सगळे आम्ही एकत्र लढणार आहोत, आम्ही निश्चितपणे फार काळजीने फील्डवर पाय जमिनीवर ठेवून काम करत आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.